पखवाज शिकायला सुरुवात केली आहे, पण भजन वाजवायला गेल्यावर भजनी ठेका जमतोय तर उठावून जमत नाही, उठावून जमते तर लग्गी जमत नाही. भजनी ठेका उठावून जमते पण लग्गी कोणती वाजवायची हे समजत नाही. त्यानंतर उठावन आणि लग्गी येते पण भजनी ठेका कुठे जोडायचा ते समजत नाही. उठावन कधी घ्यायची हे पण समजत नाही, भजनी ठेका कसा जोडायचा हे पण समजत नाही, लग्गी कुठे वाजवायची हे समजत नाही. उतरणीची सम कशी आहे, उतरणी घ्यायची कशी ते समजत नाही, उतरणी वाजवायची कोणती, कोणत्या भजनी ठेक्यात कोणती उठावण ऍड करायची, कोणत्या उठावणीनंतर कोणती लग्गी ऍड करायची हे समजत नाही. त्यामुळे पखवाज शिकताना इतक्या साऱ्या अडचणी येतात आणि एवढं कन्फ्युजन होतं की बोल तर खूप सारे झाले पण बोल कोणता कधी वाजवायचा, स्टेप बाय स्टेप काय आहे, त्याची साखळी काय आहे हे कुणी सांगत नाही. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये आज भजनाची साखळी बघणार आहोत. कोणता भजनी ठेका घेतल्यावर कोणती उठावण घ्यायची, त्यानंतर कोणती लग्गी घ्यायची आणि उतरणी कोणती घ्यायची. तर रामकृष्ण हरी, मी निलेश वाणी पखवाजदास या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भजनाची एकदम परिपूर्ण आणि परफेक्ट अशी साखळी या ठिकाणी बघणार आहोत, जी अभंग वाजवायला एकदम पूरक आहे. तर वेळ वाया न घालवता आपण भजनी ठेक्याची म्हणजे भजनाची जी साखळी आहे ती बघणार आहोत. त्या अगोदर आपण भजनी ठेका वाजवून त्यामध्ये उठावण आणि लग्गी ऍड करून उतरणी घेणार आहोत. तर दोन पद्धतीने आपण आज भजनाची साखळी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण एक एक साखळी सोप्या पद्धतीने घेऊया. जे नवीन वादक आहेत, जे प्रौढ मंडळी आहेत त्यांच्यासाठी तर एकदम महत्वाचा हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत भजनी ठेका, उठावण, लग्गी, त्यानंतर उतरणी, त्यांची जी साखळी असते. साखळी म्हणजे एवढंच वाजवल्यानंतर भजनाची जी सुरुवात असते, अभंगाचं पहिले प्रथम प्रमाण असेल, दुसरं प्रमाण असेल, म्हणजे जे चरण असतात अभंगाचे, पहिले चरण दुसरं चरण, त्यासाठी या पद्धतीची तुम्ही जी साखळी तयार करा. भजन वाजवण्यासाठी भजनाची जी साखळी असते, जी बोलाची साखळी असते ती तयार करून त्या पद्धतीने एक एक चरण वाजवण्याचा प्रयत्न करा. आपण आज या व्हिडिओमध्ये दोन साखळ्या बघणार आहोत. त्या दोन्ही तुम्ही भजनामध्ये अवश्य ट्राय करा. कशा वाटतात, कशा वाजले त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वेळ वाया न घालवता मी अगोदर तुम्हाला एक एक साखळी वाजवून दाखवतो, त्यानंतर एक एक साखळी समजावून सांगतो. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. त्या ठिकाणी म्हणून वाजून दाखवण्याची काही गरज नाहीये, मी फक्त साखळी वाजून दाखवतो. त्यानंतर एक एक अक्षर आपण किंवा एक एक बोल त्यामध्ये समजावून सांगू. बोल झालेलेच आहेत पण त्याची साखळी कोणी सांगत नाहीये, तर आपण त्याची साखळी सांगू. आता भजनी ठेका, उठावण, लग्गी तुमच्या झालेल्याच आहेत, पण जे मी सांगणार आहे ते पण झालेलं असेल तर त्याची एक साखळी कॉम्बिनेशन तयार करा आणि त्या पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न करा. तर एक एक साखळी आपण घेऊया. साखळी आहे. आता यातलं जर महत्वाचा भाग सांगायचा ठरलं तर सुरुवातीला आपण जी उठावण घेत असतो, मध्ये भजनी ठेका वाजवल्यानंतर जी उठावण घेत असतो ती जर सुरुवातीलाच घेतली, अभंग चालू झाले तर अजून एकदम गोडवा निर्माण होतो. आणि त्याच नंतर जर विलंबित असेल तर त्या ठिकाणी उठावण घेऊन सुरुवात करताना जर लग्गी वाजवली तर एकदम भारी. आणि कोणती उठावण घ्यायची, तिथं ताता ही जर उठावण घेतली, झालेली असेल नसेल झालेली, किंवा ताकीनं ता ही उठावण घेऊन धातीन धाडा हा बोलाने जर सुरुवात केली तर एकदम बेस्ट आणि छान असा गोडवा निर्माण करणारी चाल तयार होते. म्हणजे अभंगाची जी आपण जे म्हणतो भजन उठलंय म्हणजे भजनामध्ये गोडवा निर्माण होतो या पद्धतीने. तर उठावण घेऊन मी वाजून दाखवतो. सुंदर ते ध्यान या पद्धतीने, आणि या ठिकाणी भजनी ठेका घेऊन सुद्धा तुम्ही वाजू शकता. सुंदर ते ध्यान उठावे, सुंदर ते ध्यान
सांगितलंय, घ्यायचं तर घ्या, नसेल घ्यायचं सोडून द्या. महत्वाचा विषय जो आहे आपला भजनाची जी साखळी आहे तो आपला महत्वाचा विषय. तर आता मी साखळी एक वाजवून दाखवली, आता परत तीच ऐका आणि मी आता दुसरी साखळी वाजवून दाखवतो. अगोदर जी झाली आहे ती वाजवून दाखवतो. आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे सुरुवात करताना अगोदर उठावून घेऊन जर भजनी ठेका वाजवला तर एकदम भारी राहील. या पद्धतीने एक झाली साखळी. आता दुसरी साखळी सोप्या पद्धतीने कोणी पण वाजवू शकतं अशी. या पद्धतीने झाल्या 2 साखळ्या. आता जी सुरुवातीला आपण साखळी वाजवली तिचे बोल सांगतो आणि जी दुसऱ्यांदा वाजवली तिचे बोल सांगतो. आता बोल तुम्ही लिहून घ्या किंवा पाठ असतील तर ती फक्त एक साखळी म्हणून त्याची साखळी तयार करा. म्हणजे ते बोलाचे कॉम्बिनेशन की ह्या भजनी ठेक्यानंतर ही उठावण आणि लग्गी वाजवायची आहे. तर लक्ष द्या, सुरुवातीचा जो भजनी ठेका आपण घेतला तो साधा भजनी ठेका, म्हणजे जो सुरुवातीचा आहे प्रत्येकाचा झालेला असेल त्याने तो घ्या. धिन्ना धिन दिना धिन्ना तीन दिना धिन्ना धिन दिना धिन्ना तीन दिना. त्यानंतर आपली उठावण आहे तीना ना तीना ना तीना तीना ना तीना ना तीना. या पद्धतीचे आहे. जर उठावण कोणाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये उठावण हा शब्द द्या. कमेंट मध्ये उठावण टाईप करा किंवा कमेंट करा उठावण, आपण त्यावर स्पेशल व्हिडिओ बनवूया. त्यानंतर जी लगी घेतली आपण, आता परत लक्ष द्या, भजनी ठेका धिन्ना धिन दिना धिन्ना तीन तीना. त्यानंतर तीना ना तीना ना तीना तीना ना तीना ना तीना ही उठावण घेऊन लगी वाजवलेली आहे. धातीन धाडा धातीन ताडा धातीन धाडा धातीन ताडा ही लगी वाजवायची आहे. उतरणी तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. ही झाली आपली पहिली साखळी. त्यानंतर दुसरी साखळी घेतली आपण, त्यामध्ये भजनी ठेका जो सुरुवातीला घेतला तोच धिन्ना धिन दिना धिन्ना तीन तीन या पद्धतीचाच भजनी ठेका घेतला. त्यानंतर उठावण सोपी घेतलेली आहे. ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन ता ताकीन ताकीन. ही पण जर उठावण कुणाला पाहिजे असेल तर त्याने कमेंट मध्ये उठावण टाईप करा आणि सेंड करा. त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया. आणि त्यानंतर या उठावणीनंतर जो बोल घेतला, लग्गी घेतली ती आहे धा धाती ता धाती धा धाती ता. लग्गी झालेलीच असेल, नसेल झालेली कमेंट मध्ये सांगत चला काय झालंय, कशावर व्हिडिओ बनवायचे. आणि या पद्धतीचा आजचा आपला हा व्हिडिओ होता भजनाची साखळी म्हणून. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर कमेंट मध्ये सांगा की दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा, आपण त्यावर व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणता टॉपिक